आज 11 जानेवारी या दिवसाची मी एवढी आतुरतेने वाट बघत होती ना, पण सगळा हिरमोड झाला यार. का झाला, काय झालं ते आता तुम्हाला रीलमध्ये पुढे कळेलच. तर श्री स्वामी समर्थ, तुमचं स्वागत आहे माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर आज सकाळी उठल्या उठल्या एक अशी नवीन ऊर्जाच माझ्या अंगामध्ये आली होती आणि असं कधी कधी मला होतं. तर सगळं क्लिनिंग वगैरे केलेलं आज आता बघू शकताय तुम्ही किती छान सगळं मॅनेज करून ठेवलंय. आणि हे स्टोरेज 2 कपाटं केल्यापासून मला इतकं छान वाटतंय, कारण मी एकाच जर्मनच्या डब्यात सगळं कोंबत होती, पण आता हे झाल्यामुळे वेगवेगळ्या डब्यामध्ये सगळी कडधान्य वगैरे बसतात. तर मला पण मस्त वाटतं, एकदम खुश, हॅपी. आणि सकाळी एवढी सुरुवात छान झाल्यानंतर मला हे म्हणजे ह्यांनी बघितलं की आपली बायको किती मेहनत करते, मग म्हटले आराम कर आणि मी आज नाश्ता बनवतो. तर ह्यांनी आज मस्तपैकी नाश्ता बनवला. आणि तसं तर ह्यांना काय येत नाही एवढं बनवता, पण मॅगी खूप छान बनवतात, तडका मॅगी. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम यम्मी यम्मी मॅगी खाल्ली आम्ही सकाळी सकाळी. कारण मुलं ना कोकणातून आल्यापासून बोलत होते मॅगी कर मॅगी कर, पण त्यांना टोलवत टोलवत खूप वेळ झाला. मग म्हटलं आता केलीच पाहिजे, नाही तर परत काय खरं नाही मग आपलं. तर सगळं मॅगी वगैरे खाल्ली वगैरे सगळं आवरलं. आणि मग आम्ही कुठेतरी बाहेर जात होतो. कुठे जात होतो ते मी व्हिडिओ काढायला विसरली. आणि मग बाहेर गेल्यानंतर येता येताच मी भाजीपाला वगैरे पण आणला, आता भोगी येणार आहे तर. आणि येऊन बघितलं तर दळण आलं होतं, पण कंटाळा आला होता तर दळण पण नाही केलं. आणि मग थोडे रील्स वगैरे बनवायचे होते. ह्यांना म्हटलं सुट्टी आहे तर बनवून घेऊया, सुट्टीच्या कारण दिवशीच वेळ मिळतो निवांत असा रील बनवण्यासाठी. तर थोडेफार रील बनवून घेतले. आणि हा रील नक्की बघा, खूप छान झाला हा रील. तर मी तुम्हाला म्हणत होती सुरुवातीला की माझा हिरमोड झाला, मूड ऑफ झाला, तर तो याच्यासाठी, कारण आज बिग बॉस, मराठी बिग बॉसचे कंटेस्टंट करणार होते. आणि माझ्या काही ओळखीचे कोणच नाही आहेत त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, तसं पण मी हिंदी बिग बॉस पण बघितलाय, पण ते पण ओळखीचे नव्हते, पण नंतर इंटरेस्टिंग होत जातं. तर श्रीयूनी असा आता स्ट्रॉबेरी बनवायला तो आता शिकलाय थोडा थोडा, आकार वगैरे जमतोय त्याला. आणि हे ना असे स्वतःचीच रील कितीतरी वेळा बघत असतात, मला खूप हसू येतं यांचं. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. बाय.